नमस्कार, मी लशिष चव्हाण, महाराष्ट्र शिक्षक एकता मंच संघटनेमार्फत आपल्यासोबत आज एक रेकॉर्डेड व्हिडिओमध्ये आपण जुळत आहोत. कारण काल लाईव्ह घेतला पण त्या पाऊस आणि वाऱ्यामुळे काही नेटवर्क बरोबर नव्हतं, त्यामुळे काही बरोबर माहिती देता आली नाही. तरी पण सर्व अभियोग्यताधारकांना संपूर्ण माहिती मुद्देसूद आणि रीतसर मिळावी याकरिता आपण आज रेकॉर्डेड फॉर्ममध्ये तुम्हाला यूट्यूबवर व्हिडिओ देत आहोत. सर्वांनी लाईक, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला प्रत्येक अभियोग्यताधारकापर्यंत पोचवा. कारण तुमच्या या सर्व संघर्षाचं आत्तापर्यंत 1 वर्षापासून आपण ज्या भरतीची वाट पाहत होतो, ज्या शिक्षक भरतीची वाट पाहत होतो, त्याला आता कुठेतरी गती येत आहे. आणि गती येताना या सर्व माहिती अभियोग्यताधारकापर्यंत पोहोचणे खूप गरजेचं आहे. आणि त्याचप्रमाणे आता तुम्ही बघितलं असेल की 1 मे 2026 पासून आपल्याला आस्थापनेकरिता जाहिरात अपलोड करण्यासाठी सुरुवात झाली होती. त्याच्यामध्ये पण भरपूर घडामोडी मधामध्ये घडल्या. जसं आदिवासी विकास विभागाचं तिथं पत्र आलं की त्यांचेसुद्धा रिक्त पदे आता पवित्र पोर्टलमार्फत भरण्यात येते. तसंच इतर मागास बहुजन कल्याण विभागाचं सुद्धा पत्र आलं होतं की त्याचेसुद्धा आता रिक्त पदे जी आहे पवित्र पोर्टलमार्फतच त्यांना त्यांची शिक्षक भरती करायची आहे. तर त्यासोबतच आपले जे अनुदानित शिक्षण संस्था आहे, त्यासोबतच्या आपल्या इतर जे काही संस्था आहे जे अंशकालीन आहेत, जसं 20%, 40%, 60%, त्यांचेसुद्धा रिक्त पदे पवित्र पोर्टलमार्फत भरण्यात येत आहे. जसं असं समजून चला की फक्त अल्पसंख्याक शाळा वगळली तर सर्व शिक्षकांची सर्व शाळांमध्ये भरती जी आहे तर पवित्र पोर्टलमार्फतच होत आहे. त्यामुळे ही जी शिक्षक भरती आहे 2025-26ची जी शिक्षक भरती आहे ही तिसरी शिक्षक भरती आहे, टेट 3 आहे. आणि ही आत्तापर्यंतच्या शिक्षक भरतीच्या महाराष्ट्राच्या संपूर्ण इतिहासामधील सर्वात मोठी शिक्षक भरती ठरणार आहे मित्रांनो. कारण शिक्षक भरती पहिली जी झाली होती एकदम छोटी झाली होती, त्यानंतर दुसरी जे 2022मध्ये झाली होती ती थोड्या मोठ्या प्रमाणात झाली होती. पण ही जी तिसरी शिक्षक भरती आहे टेट 2025-26ची जी शिक्षक भरती आहे ही सर्वात मोठी शिक्षक भरती ठरणार आहे. कारण यामध्ये सुरुवातीला 1 मे ते 30 मेपर्यंत जाहिरात अपलोड करण्यासाठी पोर्टल ओपन केलं होतं, जाहिराती अपलोड करण्यासाठी आपल्या आस्थापनाकरिता. पण आस्थापना उदासीन असल्यामुळे सुरुवातीला जाहिराती त्या प्रमाणात अपलोड झाल्या नाही किंवा त्यांची बिंदू नामावली वेळेवर झाली नाही. त्यामुळे ते जागा संपूर्ण बिंदू नामावली करून मावककडे तपासणीकरिता गेले नाही. आणि जेव्हा याचा आढावा घेण्यात आला तर तिथे खूप कमी प्रमाणात जाहिराती होता आणि त्यामुळेच मग मुदतवाढ देणं सुरुवात झाली. तर पहिली मुदतवाढ 1 जूनपासून तर 15 जूनपर्यंत पहिली मुदतवाढ दिली. त्यानंतर तेव्हासुद्धा नाही का उपलब्ध जे काही प्रमाण होतं जागेचं रिक्त पदांचं ते सुद्धा खूप कमी प्रमाणात होतं. त्यामुळे मग दुसरी मुदतवाढ अजून 15 दिवसाची देण्यात आली. आणि त्यानंतर तिसरी मुदतवाढ 10 दिवसाची 1 जुलै ते 10 जुलैपर्यंत देण्यात आली. आणि त्यानंतर आता ही चौथी मुदतवाढ जी सुरू आहे 11 जुलै ते 20 जुलैपर्यंत. तर आता जे सध्याची जे घडामोडी आहे मित्रांनो, अशा पद्धतीनं याच्यावर काम केलेलं आहे. जाहिराती अपलोड करण्यावर सर्वच आस्थापनांनी, त्याच्यामध्ये जिल्हा परिषद आहे, महानगरपालिका आहे, नगर परिषद नगरपालिका आहे, सोबतच आदिवासी विकास विभाग आहे, त्यासोबतच इतर मागास बहुजन कल्याण विभाग आहे आणि सर्व अनुदानित शिक्षण संस्था आहे. 80% अनुदानित असेल की पूर्ण 100% अनुदानित असेल, सर्वांनीच आपला खारीचा वाटा या जाहिराती अपलोड करण्यामध्ये घेतलेला आहे. आणि आता सध्याची जी परिस्थिती आहे यामध्ये सर्वात जास्त पोर्टलवर जाहिराती अपलोड झालेल्या आहेत मित्रांनो. आणि याच्यामध्ये फक्त काही जिल्हा परिषद वगळले तर भरपूर जिल्हा परिषदाची रिक्त पदे पवित्र पोर्टलला मावककडून तपासणी करून अपलोड झालेली आहे. तर काही काल मी जिल्हा परिषदांचे आकडेसुद्धा सांगितले होते की किती रिक्त पदे आहेत. तर त्या सर्व जे रिक्त पदे मी तुम्हाला सांगितले होते ते वर्ग 1 ते 8 म्हणजे प्राथमिक आणि उच्च प्राथमिक, त्याच्यामध्ये 1 ते 5ची ज्या माध्यम आहेत, मराठी माध्यम, उर्दू माध्यम, हिंदी माध्यम आणि इंग्लिश माध्यम, त्यासोबतच 6 ते 8मध्ये गणित, विज्ञान, समाजशास्त्र आणि सोबतच आपलं भाषा. तर अशा पद्धतीचे जे जागा आहेत जिल्हा परिषदचे त्याबद्दल मी तुम्हाला माहिती दिली होती. मी पुन्हा एकदा सर्व आकडे तुमच्या समोर देत आहे, कृपया करून ते लक्षात घ्या. पण असं समजू नका की एवढेच अपलोड झाले असेल असं नाही. तर याच्यामध्ये 10 जागा कमी पण होऊ शकतात, 10 जागा वाढू पण शकतात. कारण हा फक्त जे माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे पोर्टलवरची त्याद्वारे आपण ही माहिती घेतलेली आहे. आणि याच्या व्यतिरिक्त वर्ग 9-10चे पदं वेगळे आहेत, ते सुद्धा अपलोड होत आहेत आणि ते झालेले पण आहेत काही पदं. आणि त्या व्यतिरिक्त 11-12चे सुद्धा जिल्हा परिषदेच्या ज्या जागा आहे, मनपाच्या जागा आहे, ते सुद्धा अपलोड होणार आहे. आपण फक्त आकडे जे देत आहोत
ते वर्ग 1 ते 8चे देत आहोत, तर ते लक्षात घ्यायचं आहे. जिल्हा परिषदची मी आकडेवारी सुरुवात करतो. मी भंडारापासून बघा, भंडारामध्ये 595 रिक्त पदे अपलोड झालेली आहे आणि त्याच्यामध्ये विविध माध्यम आहेत, भाषा आहेत, विषय आहेत, या सर्वांचे वर्ग 1 ते 8चे त्याच्यामध्ये 595 जागा आहेत. त्यानंतर गोंदियाचे 580 ते 600च्या मधामध्ये आहे. परफेक्ट आकडा नाही मिळाला, पण 580 ते 600च्या मधामध्ये आहे. त्यानंतर नागपूर जे आहे 480 जागा आहेत. त्यानंतर चंद्रपूर आहे 549. गडचिरोली आहे, याच्यामध्ये बघा पेसा आणि नॉन पेसाची माहिती मिळाली आहे. तर जे नॉन पेसा आहे गडचिरोलीचे ते 155 जागा आहे आणि पेसा जे आहे फक्त गडचिरोली जिल्ह्यांसाठी ते 823 जागा आहे. त्यानंतर बघा वर्धा जे आहे, वर्धामध्ये 251 वर्धा जिल्हा परिषदचे आहे. त्यानंतर अमरावतीचे जे आहे 580 जागा आहेत. त्यानंतर यवतमाळ जे आहे, यवतमाळचे 695. यवतमाळमध्ये बिंदू नामावलीचा थोडासा प्रॉब्लेम होता, बिंदूचा घोळ होता सुरुवातीला, पण तो क्लिअर केला आहे. क्लिअर करून आता त्याची जागा जी आहे 695 आहे. याच्यामध्ये पेसा आणि नॉन पेसा दोन्ही जागा समाविष्ट आहेत. त्यासोबतच अकोला जे आहे, अकोल्यात सध्या खूप कमी प्रमाणात आपल्याला आकडा मिळालेला आहे 85 जागेचा. त्यानंतर बघा बुलढाणा जे आहे, याच्यामध्ये 200 ते 210च्या पदाच्या मधामध्ये जिल्हा परिषद वर्ग 1 ते 8चे जागा आहेत. त्यानंतर हिंगोली जे आहे, हिंगोलीचे 135 ते 145च्या मधात वर्ग 1 ते 8ची जागा आहे. त्यानंतर अहिल्यानगरची 155 ते 165 आहे. नाशिक 955 ते 1025. नाशिकमध्ये सगळ्यात जास्त जागा येणार आहे, गडचिरोली आणि नाशिकमध्ये. त्यानंतर सातारामध्ये 420 ते 455च्या मधामध्ये आकडा राहणार आहे. सांगलीमध्ये 890 आहे, सांगलीमध्ये भरपूर प्रमाणात जागा यावेळेस दिसत आहे. पुण्यामध्ये 380 ते 395 आहे. कोल्हापूरमध्ये 825 ते 870 आहे आणि सोलापूरमध्ये 210 ते 230. धुळेमध्ये 275 ते 285. जळगावमध्ये 275 ते 285. पालघरमध्ये 800 ते 825 आहे, पण याच्यामध्ये पालघरमध्ये थोडासा आकडा बदलू शकतो. तर हे संपूर्ण जिल्हा परिषदचे वर्ग 1 ते 5चे सध्या पवित्र पोर्टलवर अपलोड झालेले पदांची माहिती मी देतो आणि त्याचा आकडा अंदाजित नाही तर आपण त्याला 99% खरं आहे. 10,000 ते 11,500च्या मधामध्ये पवित्र पोर्टलवर जिल्हा परिषद वर्ग 1 ते 8चे जागा अपलोड झालेल्या आहेत माझे अभियोग्यताधारक मित्रांनो. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे, कुठं कुठं समस्या आहे, तर तुम्हाला माहीत असेल जयकुमार गोरे साहेब जे आहेत ग्रामविकास मंत्री, यांनी आताच पावसाळी अधिवेशनमध्ये एक घोषणा केली होती की पदोन्नती झाल्यानंतर समायोजन झाल्यावरच रिक्त पदांवर शिक्षक भरती करण्यात येईल, अशा पद्धतीचं त्यांनी एक आदेशच दिला होता. पण त्याचंसुद्धा नाही का गांभीर्य लक्षात घेऊन CEO जे असतात, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, यांनी लवकरात लवकर समायोजन प्रक्रिया, पदोन्नतीची प्रक्रिया राबवून त्याच्यामध्ये लवकरात लवकर ते जागा पवित्र पोर्टलला अपलोड करण्याचं सगळं सुरू होतं. पण त्याच्यामध्ये बघा जे प्रॉब्लेमॅटिक जिल्हा परिषद आहे, म्हणजे जिथं अजूनपर्यंत पोर्टलवर किती जागा अपलोड झाल्या किंवा त्या बिंदू नामावली झाल्या आहे की नाही, तर अशा काही जिल्हा परिषद आहे त्यांची माहिती मिळेल नाही. त्याच्यात बृहन्मुंबई महानगरपालिकासुद्धा आहे, ठाणेसुद्धा आहे आणि यांची अजूनपर्यंत पूर्णपणे माहिती नाही मिळालेली आहे. तर याच्यात बघा जालना जिल्हा परिषद, नांदेड जिल्हा परिषद, वाशिम जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद, मुंबई, बृहन्मुंबई, त्यासोबत ठाणे, बीड जिल्हा परिषद, परभणी जिल्हा परिषद, लातूर जिल्हा परिषद. तर एवढ्या जिल्हा परिषद आणि महापालिकाच्या ज्या रिक्त पदे आहेत ते पवित्र पोर्टलवर अपलोड झाली की नाही याबद्दल अजून माहिती मिळाली नाही आहे. तर विद्यार्थी मित्रांनो किंवा अभियोग्यताधारक माझे मित्रांनो, तुम्ही एक लक्षात घ्या, सध्याची जे अपलोड होणारी संख्या 10,000 ते 11,500च्या मधात आहे. तर जर ह्या सर्व जिल्हा परिषदचा जर तोडगा निघाला आणि यांचे पोर्टलवर अपलोड झाले तर आपल्याला 12 ते 13,000च्या मधामध्ये 12 ते 12,500 कमीत कमी जिल्हा परिषदेच्या वर्ग 1 ते 8च्या जागा आपल्याला अपलोड होताना पवित्र पोर्टलवर दिसणार आहेत. आणि त्यासोबतच मित्रांनो, आमच्या नागपूर विभागाचे जे आदिवासी विकास विभाग आहे तिथल्या जे मॅडम आहेत, आयुक्त मॅडम जे आहेत, सहायुक्त, त्यांनी पुढाकार घेऊन आपले पवित्र पोर्टलवर रिक्त पदे अपलोड केलेली आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला देऊ इच्छितो माहिती, प्राथमिक 1 ते 5 जे आहे त्याचे 336 रिक्त पदे आहेत. त्यामध्ये पेसा 174 आहे, नॉन पेसा 142 आहे. त्यानंतर बघा जे प्राथमिक होतं वर्ग 1 ते 8साठी मी सांगितलं मित्रांनो. त्यानंतर बघा माध्यमिक ज्या 9 ते 10चे
106 रिक्त पदे आहेत, त्यापैकी पेसा 76 आहे, नॉन पेसा 30 आहे. त्यानंतर बघा 11वी-12वीसाठी सुद्धा इथं रिक्त पदे आहेत. माध्यम कळलेलं नाही आहे पण रिक्त पदे आहेत. तर 69 रिक्त पदे आहेत 11वी-12वीसाठी, पेसा 51, नॉन पेसा 18. आणि हे टोटल बघा 1400 रिक्त पदे आपल्या आदिवासी विकास विभागचे येणार होत्या, त्यापैकी 511 फक्त नागपूर विभागामधून येणार आहे. तर या व्यतिरिक्त जे अमरावती विभाग आहे, नाशिक विभाग आहे, अशा वेगवेगळ्या विभागाचे पवित्र पोर्टलवर रिक्त पदे आदिवासी विकास विभागचे अपलोड होणार आहे मित्रांनो. यानंतर बघा आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे अतिरिक्त शिक्षक कुठे आहेत. तर अतिरिक्त शिक्षकाचं सर्वात जास्त प्रमाण जो आहे तो मराठवाड्यात आहे. आणि मराठवाड्यामध्ये संपूर्ण मराठवाड्यामध्ये 1102 अतिरिक्त शिक्षक आहेत. तर यांचं समायोजन होणं खूप गरजेचं आहे. समायोजन झाल्यानंतरच रिक्त पदे आहेत की नाही शिल्लक, जर असेल तर ते पवित्र पोर्टलवर देण्यात येईल, अन्यथा ते आता 3 दिवस राहिले तर ते देणार की नाही हा मोठा प्रश्न आहे. आणि नक्कीच याच्यावर तोडगा लवकरात लवकर काढायला हवं. याच्यामध्ये जो बीड जिल्हा आहे तिथं 364 अतिरिक्त शिक्षक आहे, परभणी जे आहे तिथं 337 आहे, धाराशिव तिथं 289 आहे आणि जालना इथे 112 आहे. असे 1102 अतिरिक्त शिक्षक मराठवाड्यात आहे आणि यांचं लवकरात लवकर समायोजन होणं गरजेचं आहे. तेव्हाच आपल्याला या 4 जिल्ह्याचे रिक्त पदांची माहिती अखेरची मिळणार आहे. आणि जर ह्या लवकरात लवकर नाही झालं तर अभियोग्यताधारक मित्रांनो अजून 5 दिवसाची मुदतवाढ मिळू शकते. आणि हे खरं आहे, कारण शिक्षण विभागाचं प्लॅनिंग आहे का पहिल्याच टप्प्यामध्ये सर्व जिल्हा परिषदांना समाविष्ट करणे, जेणेकरून फेज 2 मध्ये जिल्हा परिषदाच्या रिक्त पदे आले नाही पाहिजे. पण काही कारणास्तव या जे समायोजनच्या ज्या समस्या आहे याच्यावर तोडगा जर निघाला नाही तर अभियोग्यताधारक मित्रांनो मुदतवाढ मिळू शकते. मुदतवाढ 5 दिवसाची मिळून या सर्व फास्ट ट्रॅक करून, या सर्व समायोजन करून या सर्व कामे केली जाऊ शकतात. तर अशा पद्धतीनं हे अतिरिक्त शिक्षक संपूर्ण राज्यामध्ये 1882 आहे, त्याच्यापैकी भरपूर समायोजन झालं आहे. पण मराठवाड्याचा प्रश्न तसाच आहे, तर तो येत्या 3 दिवसामध्ये नाही झाला तर 5 दिवसाची मुदतवाढ अजून मिळू शकते. तर हा झाला आपल्या रिक्त पदाची माहिती. तर याच्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की 10 ते 11,500 जिल्हा परिषदचे वर्ग 1 ते 8, 9 ते 10 आणि 11 ते 12चे 500 ते 1000 जर आपण पकडले, त्यासोबतच मनपा जे आहे संपूर्ण महाराष्ट्राचे जेवढे महानगरपालिका आहे त्यांचे एकत्रित पदे जर आपण 2000 ते 2500 जर पकडले, जे पवित्र पोर्टलवर अपलोड झालेले आहेत, काहीचे अंतिम टप्प्यात आहे, 1-2 दिवसात म्हणजे सोमवारपर्यंत अपलोड होणार आहेत. त्यानंतर नगरपालिका किंवा नगर परिषदच्या ज्या शाळा आहेत तिथले सुद्धा पूर्ण राज्याचे 700 ते 1000 जरी जागा पकडल्या आपण, तर मित्रांनो 15,000 प्लस विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा येण्याची दाट शक्यता आहे आणि ती येणारच. या पद्धतीने भरपूर प्रमाणामध्ये पोर्टलवर रिक्त पदे अपलोड झालेली आहे, त्यामुळे खूप आनंदाची बातमी आपल्यासाठी आहे. त्यासोबतच बघा इतर मागास बहुजन कल्याण विभागचे जरी 500 जरी जागा अपलोड झाले तर ते सुद्धा आपल्याला काही विथ इंटरव्ह्यूमध्ये जाणार, काही विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये जाणार, तर पण ते सुद्धा आपल्याला मिळू शकतात. त्यासोबत आपल्या ज्या रयत शिक्षण संस्था आहे, स्वामी शिक्षण संस्था आहे, सरस्वती शिक्षण संस्था आहे, त्यासोबतच अजून अशा विदाऊट इंटरव्ह्यूच्या संस्थाचे जवळपास 1,500 जरी जागा पकडल्या आपण, 1,500 ते 2, तर ही 17,000पर्यंत विदाऊट इंटरव्ह्यूची भरती पहिल्या टप्प्यामध्ये, पहिल्या राऊंडमध्ये होईल अशी अपेक्षा आहे. आणि नक्कीच आपण सर्व अभियोग्यताधारक चांगल्या पद्धतीने विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये लागण्याचा प्रयत्न पहिल्या टप्प्यामध्ये आपला होणार आहे. आता याच्या व्यतिरिक्त जे काही शिक्षण संस्था आहे जे विथ इंटरव्ह्यूमध्ये देतात त्यांचं जे दुसरा राऊंड लागेल, म्हणजे पहिला राऊंड आपल्या विदाऊट इंटरव्ह्यूचा झाल्यावर 15 ते 25 दिवसानंतर त्यांचा विथ इंटरव्ह्यूचा राऊंड लागेल, त्याच्यामध्ये पण 8 ते 10,000 जागा येण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे 25,000 प्लसची ही पूर्ण पहिला जो फेज आहे तो शिक्षक भरतीचा होणार आहे. त्यामुळे आपलं स्वप्न सर्वांचं खरं होणार आहे आणि आपण शिक्षक म्हणून रुजू होऊ शकतो. आता मुख्य मुद्द्याकडे वळूया. पसंती क्रम देण्याची जी पद्धत आहे, जर आपण वर्ग 1 ते वर्ग 12साठी इलिजिबल असाल, जर आपले मार्क 140च्या वरती असेल तरच तुम्ही जास्तीत जास्त 11 ते 12 आणि 9 ते 10चे प्रेफरन्स द्या विदाऊटमध्ये.
नाहीतर तुम्ही 6 ते 8साठी किंवा 50-50 तुम्ही ठेवू शकता. 50 9 ते 12साठी ठेवा आणि 50 6 ते 8साठी ठेवा. कारण कॉम्पिटिशन खूप आहे 9 ते 12मध्ये, तर त्यानुसार तुम्हाला पसंतीक्रम द्यायचे. आता जे वर्ग 1 ते 8साठी पात्र आहे त्यांनी 50 ते 60 पसंतीक्रम, जर ते 130 मार्कपेक्षा जास्त असेल तर 50 ते 60 पसंतीक्रम त्यांनी 6 ते 8 वर्गासाठी द्यायचं, जे काही त्यांचं असेल. आणि उरलेले जे आहे ते वर्ग 1 ते 5साठी द्या. आणि ज्यांना 130पेक्षा कमी मार्क आहेत त्यांनी जर वर्ग 1 ते 8साठी पात्र असेल तर 1 ते 5 वर्गासाठी जास्त प्रेफरन्स द्या आणि 6 ते 8साठी थोडे कमी प्रेफरन्स द्या. अशा पद्धतीने तुम्हाला नियोजन तुमच्या पसंतीक्रमचं करायचं आहे. त्यासाठीच आपण प्राधान्यक्रम ते निवडपर्यंत हा व्हॉट्सॲप ग्रुप बनवलेला आहे. त्या ग्रुपला जॉईन करा. कमेंटमध्ये पिन केलेली आहे ते लिंक, त्याच्यावरून क्लिक करून ते ग्रुप जॉईन करा. तिथं आपण पसंतीक्रम कशा पद्धतीने द्यायचं त्याकरिता आपण मार्गदर्शन देणार आहोत किंवा आपण सर्वांचे सल्लेसुद्धा तिथे घेणार आहोत. त्यानुसारच आपल्याला पुढे जे प्राधान्यक्रम येणार आहे त्याबद्दल आपल्याला माहिती असायला हवी. आता बघा, नियोजन अशा पद्धतीचं आहे की 25 जुलैपर्यंत मुदतवाढ म्हणजे संपूर्ण संपुष्टात येऊ शकते आणि त्याच्यानंतर 7 दिवस त्यांना छाननी करण्यासाठी सर्व जाहिराती व्यवस्थित कॅन्डिडेटनुसार सगळ्या गोष्टी लावायसाठी 7 दिवस ते घेऊ शकतात. आणि ऑगस्ट महिन्यामध्ये 5 ते 10 तारखेच्या मधामध्ये पवित्र पोर्टल अभियोग्यताधारकासाठी ओपन होऊ शकते पसंतीक्रम जनरेट करण्यासाठी आणि 15 दिवसाची मुदत तिथे दिली जाईल, म्हणजेच 25 ऑगस्टपर्यंत. आणि त्यानंतर 5 दिवस वाढवून देऊ शकतात. आणि 30 ऑगस्टपर्यंत या सर्व प्रक्रिया झाल्यावर सप्टेंबर महिन्यामध्ये विदाऊट इंटरव्ह्यूची पहिली यादी लागणं सुरू होईल अभियोग्यताधारक मित्रांनो. तर आता याच्यामध्ये एक सर्वांचा जो प्रश्न येतो तर प्रश्न असा आहे, खूप महत्त्वाचा आहे, मागासवर्गीय अभियोग्यताधारकासाठी तर खूपच महत्त्वाचा आहे का 55-60चा नियम जो आहे, 55% पास मागासवर्गीय आणि 60% ओपनसाठी, तर हा नियम जो आहे हा 2025च्या शिक्षक भरतीसाठी लागू होईल का किंवा लागू राहणार आहे का? कारण सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे की 55-60चा निर्णय हा रद्द करावा आणि जे मागासवर्गीय 55%ने जे पास झालेले आहेत पात्रता परीक्षा TET किंवा CTET त्यांना ओपनच्या सुद्धा जागामध्ये ते टेट जे आहे TAIT टेट भरतीमध्ये ओपनच्या सुद्धा जागावर ते कॉम्पिटिशन करतील. अशा पद्धतीनं तो निर्णय सुप्रीम कोर्टने दिलेला आहे. पण 2022मध्ये जे नियम होता 55-60चा, त्या नियमाला आता जे नोटिफिकेशन आलं होतं आपलं शिक्षक भरती 2025मध्ये, त्यावेळेस हा नियम रद्द झाला म्हणून असं कोणतंही त्या नियमावलीमध्ये नाही आहे. आणि सुप्रीम कोर्टचा निकाल ही प्रक्रिया सुरू असताना आला आहे. त्यामुळे आपल्या भरती प्रक्रियेला जोपर्यंत हा लागू नाही म्हणजे हा नियम रद्द नाही होणार कधीपर्यंत, जोपर्यंत महाराष्ट्र शासनाचे शिक्षण विभाग एखादा परिपत्रक काढणार नाही की 55-60चा नियम 2025-26च्या शिक्षक भरतीसाठी लागू राहणार नाही. मागासवर्गीय जे अभियोग्यताधारक आहे 55%ने जर पात्रता परीक्षा पास केलेली आहे वर्ग 1 ते 8साठी, तर ते ओपनच्या सुद्धा जागासाठी ते इलिजिबल असेल. असा जोपर्यंत पत्र निर्गमित होणार नाही, तसं तर पॉझिटिव्ह फीडबॅक येत आहेत आयुक्त कार्यालयातून परीक्षा परिषदमधून की हा नियम राहणार नाही. पण पुष्टी जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत अभियोग्यताधारकामध्ये सुद्धा धाकधूक राहणार आहे. आणि हे कधी पुष्टी होईल, जेव्हा आपले पसंतीक्रम देण्याच्या सुरुवात होणार त्याच्या आधी जे 7 दिवसाचा टाईम राहणार त्याच वेळेस याच्यावरचा सुद्धा संभ्रम दूर शिक्षण विभाग नक्कीच करेल. आणि आयुक्त कार्यालयामार्फत सुद्धा तशा पद्धतीचं हालचाल सुरू आहे. पण हे नक्कीच हा निर्णय रद्द झाला पाहिजे. 55-60चा निर्णय हा मागासवर्गीय जे विद्यार्थी आहे अभियोग्यताधारक आहे त्यांच्यावर अन्याय आहे. ते रद्द होऊन आपले सर्व अभियोग्यताधारक ओपनसाठी पण क्वालिफाय झाले पाहिजे. कारण ओपनच्या जागा भरपूर प्रमाणात असतात आणि मागच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल ओपनचा कट ऑफ कमी आणि कास्टचा जास्त लागला होता. तर हा दूर झाला पाहिजे. ओपनमध्ये मागासवर्गीयचे अभियोग्यताधारक जे 55%नुसार पास झाले ते सुद्धा इलिजिबल असलेच पाहिजे. आणि त्याच पद्धतीची हालचाल सुरू आहे मित्रांनो. येत्या 8 ते 15 दिवसात याच्यावर शिक्कामोर्तब होणार आहे की हा निर्णय रद्द करायचा की नाही. फक्त लक्षात ठेवा मित्रांनो, जर हा रद्द झाला तर तुम्हाला पसंतीक्रम देताना खूप काळजीपूर्वक द्यावं लागेल. कारण तुम्हाला ओपनच्या पण सर्व जागा दिसणार आणि तुमच्या कास्टच्या पण सर्व जागा दिसणार आहे. तर ज्यावेळेस ज्या जिल्ह्यामध्ये तुमच्या कास्टच्या जागा नसेल आणि त्याला तुम्ही प्राधान्यक्रम देताय तर तिथं हे पुष्टी करा की ओपनच्या जागा भरपूर प्रमाणात आहे की नाही. जर ओपनच्या जागा कमी प्रमाणात असेल तर तिथं आपला पसंतीक्रम वाया घालवू नये.
तिथं जर सर्वात पहिले तुमच्या कास्टचं जे काही पसंतीक्रम आहे त्याचे पूर्ण लॉक करा आणि त्याच्यानंतर तुमची उरलेले जे पसंतीक्रम आहे त्याच्यामध्ये जिथे जिथे ओपनचे सर्वात जास्त जागा असेल त्याच जिल्ह्यामध्ये तुम्ही पसंतीक्रम नमूद करायचा आहे मित्रांनो. हे विदाऊट इंटरव्ह्यूसाठी आणि विथ इंटरव्ह्यूसाठी पण सेम तुम्हाला ठेवायचं आहे. आता अशा पद्धतीची जे महत्त्वपूर्ण माहिती मला तुम्हाला द्यायची होती ही सर्व दिलेली आहे. पुढच्या जे काही घडामोडी होतील त्यासुद्धा तुमच्यापर्यंत अशाच पद्धतीने मी देत राहणार लाईव्हच्या माध्यमातून किंवा रेकॉर्डेड व्हिडिओच्या माध्यमातून. फक्त एवढीच तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. कारण अधिकृत आणि अद्ययावत माहिती आपण देण्याचा प्रयत्न करतो. आपण रोज माहिती घेऊन येत नाही. महत्त्वपूर्ण माहिती ज्या दिवशी द्यायची असेल त्याच दिवशी आपण यूट्यूब व्हिडिओ घेतो मित्रांनो. तर आता एवढं बोलतो आणि आपले 2 शब्द संपवतो आणि तुमची रजा घेतो मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवालाल.